नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पूर्वतयारीसाठी शहरात रस्त्यांची व भुयारी कामांची धावपळ सुरू असताना प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी गवळाणे रस्ता सेंट थॉमस स्कूल परिसर अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे। एकीकडे रस्ते आणि शाळकरी मुलांचे जीवन मरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, कारण आतापर्यंत नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेत असून शासन बळी जाण्याची वाट बघतंय का? कुंभमेळ्याची कामे आणि स्थानिकांच्या समस्या। नाशिक महापालिकेने कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचे रस्ते व विकासाची कामे हाती घेतली आहेत। मात्र प्रभाग क्रमांक 31 मधील सेंट थॉमस स्कूल आणि गवळाणे रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे। वारंवार पाठपुरावा व तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाची भूमिका आणि अंतर्गत रस्ते दुर्लक्षित राहिले आहेत। निकृष्ट कामे आणि विलंबाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून प्रशासनाला लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे। रस्त्यांच्या कामांमधील ढिसाळ नियोजन आणि नागरिकांची होणारी गैरसोय दर्शवणारे व्हिडिओ आणि नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया, तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवक भगवान नाना दोंदे यांची प्रतिक्रिया, सोबत मदन ढेमसे आदी नागरिक उपस्थित होते। मदन भाऊ आणि भगवान दादा यांचं धन्यवाद मानते की ते आमच्या समस्या ऐकण्याकरिता इथे आले, आमच्या सगळ्या समस्या समजून घेतल्या। सध्या तर पावसामुळे आमची रस्त्याची खूप समस्या आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं येत्या 2-3 दिवसांमध्ये टेम्पररी मुरुम वगैरे ते टाकून देणार आहे आणि बाकी नंतर रस्ते खडीकरण करून देणार। आमचं एवढंच म्हणणं आहे की जेही काही आमच्यासाठी सँक्शन झालेलं आहे, निधी असेल काही पण असेल, तर तो इथे लवकरात लवकर तुम्ही त्याचं काम सुरू करावं। पाण्याची टाकी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, कारण सगळ्यांना फार त्रास होतो। रात्री सगळ्यांना अंधाराचा त्रास होतो आणि इकडे तुम्हाला माहिती आहे जंगली एरिया आहे, तर प्राणीसुद्धा निघतात, साप असेल, विंचू असेल, त्याच्यामुळे ते पण तुम्ही लवकरात लवकर कामं करून द्यावी। आणि बिबट्या पण येतो, बिबट्या पण आहे। सांगून द्या। आम्ही स्थानिक रहिवासी इथले पाथर्डी फाट्याचे आणि बिल्डर लोकांकडून आम्ही लिगली घरं घेतलेले, त्यांना लिगली आम्ही पैसे पेड केलेले। 3-4 वर्षापासून इथे राहतोय, पण आहे ना रस्ते नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये आणि पूर्ण चिखलाचे रस्ते, मुलं ये जा करतात आणि खूप असं म्हणजे आम्ही खूप याला सामोरं जातोय बिकट परिस्थितीला। गाडीवर जेव्हा संध्याकाळी मुलं नवरा येत आहे त्यांची आम्ही अक्षरशः वाट पाहत राहतो। ऍक्सिडेंट वगैरे काय झाला तर त्याला जबाबदार प्रशासन राहील, कोण राहील किंवा नगरपालिका राहील। नगरसेवकांना निवेदन दिले, पण नगरसेवक पण सांगतात की आम्ही थोडंसं करू, आश्वासनं देतात, आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू। तर ह्या परिस्थितीला सर आम्ही कसं काय सामोरं जायचं? तर आहे ना आमची ही ना ही स्थानिक लोकांची ना ही हृदयापासूनची जी तळमळ आहे तर ती तुम्ही ऐकली पाहिजे आणि नगरपालिका किंवा जे काही निधी वगैरे असेल ते पटकन मंजूर करून टेम्पररी का होईना आम्हाला या रस्त्यांची सोय केली पाहिजे। कारण नाशिकमध्ये सर्व सुविधा आहेत, आम्ही पण महानगरपालिकेच्याच याच्यात हा आणि लिगली सर आम्ही टॅक्स भरतोय नगरपालिकेला, सगळं हे करतोय, घरपट्टी भरतोय वगैरे, पण मग काही सुविधा नाहीये, मग कसं काय करणार ना? आणि ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार? प्रशासन राहणार का नगरपालिका राहणार किंवा नगरसेवक राहणार? कोण राहणार याला जबाबदार? नगरसेवक हे मुख्यमंत्री आहे, त्या सगळ्यांनी यावा, नाही तर रस्त्याने चालून दाखवावा। एक मुलगा घ्यायचा, लहान दप्तर घ्यायचं, छत्री घ्यायची, चालून दाखवा यायचं, तर आम्ही बी त्यांना मान्य करू। आणि वयस्कर लोकांची आपण आहे ना एकदम हे करतो, पण ते आजी बाबा मुलांना सोडवायला जातात शाळेमध्ये, उद्या ते पडले वगैरे तर त्यांची जबाबदारी कोण राहणार? हे पण आहे। नाना, आता प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांच्या तुम्ही समस्या पाहिल्या, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशाल शासनाला किंवा तुमचं सरकार आहे? आमच्या माहितीप्रमाणे गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही कोणीही नगरसेवक नसल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे। गेल्या 8 दिवसापासून 4 दिवसापासून आपण सर्व नगरसेवक खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये बिझी आहे। साधारण प्रश्न असा आहे की ही गवळाण्या रोडची जी वसाहत आहे पूर्ण जवळजवळ 25,000 लोकांची लोकसंख्या परिस्थिती आहे। तर सर्व नवीन वसाहत इतकी झपाट्यानं वाढली ती आम्हाला सुद्धा कल्पना नाही। आज मी आणि मदन इथं आलो, ज्या दोघांनी आम्ही समस्या महिलांच्या मांडल्या। महिलांचं म्हणणं एकच आहे, पाणी अत्यंत महत्त्वाचं। त्यांना एकच सांगितलं की आता आपण सर्वे नंबर 242 म्हणजे 20 लाख लिटरची टाकीसुद्धा आम्ही मंजूर केलेली आहे आणि तिला 5 कोटी निधीसुद्धा नगरपालिकेने महापौर ताईने सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न, इथे जे रस्ते आहेत अतिशय खराब झाले की
खड्डे पडलेले आहेत. त्यांना आम्ही सांगितलं आहे की थोड्या दिवस तरी आमची विनंती राहील की काही दिवसापूर्वी तुम्ही थोडी शांत राहा. येणाऱ्या काळामध्ये तात्काळ म्हणून आम्ही दोघं आल्यानंतर इथं मुरुम टाकण्याची व्यवस्था तात्काळ करतो आहे. तुमची टाकी असेल, रस्ते असतील. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आजच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या प्रभाग 31मध्ये सर्वात मोठी निधी दिलेली आहे. तसंच काही निधीसुद्धा आम्ही इथल्या लोकांकरता, नागरिकांकरता पाण्याची लाईन असेल, भुयारी गटार असेल, लाईट असेल आणि नंतर म्हणजे रस्ते असतील, याच्याकरता सुद्धा खूप निधी आम्ही मिळून पास केली. म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये थोडासा 2-4 महिन्यानंतर इथं कामाला खूप गती येईल. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आयुक्त तसेच आमचे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा या कामाकरता खूप मोठी दखल घेतली आहे. येणाऱ्या दिवसात तुम्हाला अत्यंत या ठिकाणी चांगलं काम दिसेल. तर थोडंसं जे काही घरं होते, जे काही लोक राहतात, आता आम्ही बघितलं सर्वात जास्त इथं लहान लहान मुलं येतात. आम्ही तत्काळ यांना भेटण्याकरता मदन असेल, मी असेल, सर्व नागरिक असेल, महिला खूप करून जास्त होत्या. येणाऱ्या काळामध्ये तुमचं 100% इथलं काम होईल अशी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद.